पुणे हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं आता एक नवं आणि तितकंच धक्कादायक वळण घेतलंय। ज्या सिया गोयलवर केतनच्या हत्येचा आरोप आहे ती केतनची होणारी बायको नव्हतीच। चेतनही तिचा फक्त बॉयफ्रेंड नव्हता, तर तिचं आरोपी चेतन चौधरी सोबत आधीच गुपचूप लग्न झालेलं। हे आम्ही नाही तर पोलिसांच्या हाती लागलेले व्हॉट्सअप चॅट सांगतायत। नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर पोलिसांनी सिया आणि चेतनचे मोबाईल फोन जप्त केलेत। त्यांचे कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, चॅट्स आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल तपासणी केली। गेल्या 6 ते 7 महिन्यांच्या डिजिटल डेटाच्या तपासणी दरम्यान एक असा दावा समोर आला ज्यानं सगळ्यांना चक्रावून टाकलं। तो म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 4 महिन्यांपूर्वीच घरच्यांपासून लपवून गुपचूप लग्न केलेलं। त्यांच्या व्हॉट्सअप चॅटमधून हे सिक्रेट वेडिंग उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या गुप्त लग्नानंतरच केतनला रस्त्यातून हटवण्याचा क्रूर कट हा रचण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे। इतकंच नाही तर केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्न 14 जून रोजीच झालेला, पण ऐनवेळी सियाची हिंमत झाली नाही, ती घाबरली आणि तो प्रयत्न फसला। त्यानंतर सियानं चेतनला मेसेज करून म्हटलं, माझं डेअरिंग होत नाहीये, तूही चल, आपण दोघं मिळून त्याला दरीत ढकलू। आणि अखेर 18 जूनला दोघांनी मिळून केतनचा काटा काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याची 18 जूनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली। या घटनेनं महाराष्ट्रभर खळबळ उडाली। सुरुवातीला हे प्रकरण फक्त एका अपघातासारखं वाटलं, पण पोलिसांनी कसून तपास सुरू करताच धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या। तपासात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि हे अटकही त्यांना झाली आहे। सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत। लव्ह ट्रायंगल असलेल्या या प्रकरणात डिजिटल पुरावे समोर आल्यानंतर तपास अधिकारीही चक्रावून गेले। आता डिजिटल पुराव्यांनी हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलंय। या प्रकरणातील धक्कादायक खुलासे इथेच थांबत नाहीत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियानं या घटनेच्या आधी राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणि महिलांना पोलीस कोठडीत मारहाण होते का अशा गोष्टींवर गुगल सर्च केल्या होत्या। त्यामुळे या हत्येमागे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता अधिक बळावतीये। याशिवाय चेतन चौधरीच्या एका मित्रालाही या हत्येच्या कटाची आधीच कल्पना होती आणि त्यानं सिया आणि चेतनला असं करू नका, महागात पडेल असं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही। आता पोलीस त्यांच्या भूमिकेची चौकशी करतायत आणि त्याला माफीचा साक्षीदार बनवण्याची सुद्धा शक्यता आहे त्या मित्राला। तर बचाव पथकातील सुनील गायकवाड यांनी केतनचा मृतदेह बाहेर काढताना सिया शांत होती असंही सांगितलं। पोलिसांच्या कोठडीतून बाहेर येताना सियानं कॅमेऱ्यासमोर मिडल फिंगर दाखवून उद्धटपणाही तिचा दाखवून दिलेला। त्यामुळे आता एकूणच या प्रकरणानंतर जे नवनवीन खुलासे समोर येत आहेत त्यामुळे काय कारवाई या प्रकरणात होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।